गेल्या 4-5 दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे खानापूर तालुक्यातील अनेक भागांमध्ये रस्ते आणि घरे पाण्याखाली गेली आहेत. कारलगा गावातील मुख्य रस्ता पावसाच्या पाण्याने पूर्णपणे जलमय झाला असून शाळेत जाणाऱ्या विद्यार्थ्यांसह नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतोय. रस्त्यावर साचलेल्या पाण्यामुळे विद्यार्थ्यांना जीव मुठीत धरून शाळेत जावे लागत असल्याची परिस्थिती निर्माण झाली आहे. या परिस्थितीसाठी संबंधित अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षालाच कारणीभूत ठरवत पालक आणि ग्रामस्थांनी तीव्र संताप व्यक्त केला. पावसाळ्यापूर्वी नाल्यांची स्वच्छता आणि पाण्याचा निचरा होण्यासाठी योग्य व्यवस्था न केल्यामुळे ही समस्या उद्भवली असल्याचा आरोप त्यांनी केला. नमस्कार, माझं नाव ओंकार पाटील. मी कारलगा गावचा रहिवासी आहे आणि इथून आता हे तुम्ही बघत आहात मागे पाणी सगळं साचून रोडावरती त्रास होत आहे लोकांना जाण्या येण्यासाठी. तिकडे बघू शकता तुम्ही कसं जात आहे. आणि परत इथून हा मुख्य रस्ता शाळेसाठी जात आहे. 1ली ते 7वी शाळा इथं भरवण्यात येते. त्या मुलांना खूप त्रास होत आहेत. मुलं पडत आहेत जाता येताना. त्यांना योग्य ते ह्या पाण्याचा निचरा करून योग्य ते वाट दाखवावी ही प्रशासनाला विनंती आहे. आणि कुठे घरामध्ये काय तर पाणी पिणी घुसलेलं काय कसं आहे काय? आता यांच्या सुरेश पाटील हे आहेत. त्यांच्या घरामध्ये रात्री जेवण करत असताना रात्री अर्ध्यावट जेवणावरून उठलेले आहेत. जेवण करतानाच पाणी घुसलं यांच्या घरात. किती वाजता ते रात्री? 9 वाजलेले. ओके. त्या टायमाला यांच्या घरामध्ये पाणी घुसले. ओके. तात्काळ संबंधित अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन रस्ते आणि नाले दुरुस्तीची कामे हाती घेऊन या समस्येवर कायमस्वरूपी तोडगा काढावा अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे. नागेश नायकर, KMM मराठी, खानापूर. आदर्शा ड्रेस सर्कल केवल पुरुषों के लिए लाए हैं ब्रांडेड शर्ट्स, टी-शर्ट्स और जीन्स की नवीनतम रेंज। आदर्श ड्रेस सर्कल, खड़े बाजार, बेलगावी।